नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आणि मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मागील 1.5 वर्षाच्या अर्थात जानेवारी 2025 ते मार्च 2026 हे जे काही 1.5 वर्षाचा कालखंड आहे, त्यामध्ये जे महत्त्वाचे पुरस्कार देण्यात आलेले आहेत आणि जे परीक्षेसाठी आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, ते यामध्ये आपण स्पष्टीकरणासह घेतलेले आहेत. तुम्ही फक्त एकच करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत मन लावून पाहायचा आहे. तुम्हाला खात्री देतो, एवढा व्हिडिओ जर तुम्ही बघितलं आणि नोट्स एकदा तुम्ही रिवाईज केल्या, तर याबाहेर पुरस्कारांवर एकही प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाणार नाही किंवा याबाहेर जाणार नाही. तसेच तुम्हाला या लेक्चरच्या मोफत PDF नोट्ससुद्धा दिले जाणार आहेत. ते पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. चला मग वेळ न घालवता सुरुवात करूया महत्त्वपूर्ण अशा लेक्चरला. तर पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असेल आपल्या परीक्षेसाठी. तर प्रश्न आहे की भारतातील किती व्यक्तींना पद्म पुरस्कार 2026 देण्यात आले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी. एकूण 131 व्यक्ती आहेत ज्यांना 2026 सालासाठी पद्म पुरस्कार देण्यात आलेले आहेत. त्याविषयी काही माहिती बघायची आहे. जसं की हे जे काही पद्म पुरस्कार आहेत, त्यामध्ये आपण जर बघितलं तर एकूण 5 व्यक्ती आहेत त्यांना पद्मविभूषण देण्यात आलेले आहेत. पद्मभूषण एकूण 13 व्यक्तींना देण्यात आले आहेत. पद्मश्री 113 व्यक्तींना आणि असे एकूण जर आपण बघितले तर पद्म पुरस्कारांची संख्या 131 झालेली आहे. हे आकडा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. ते परीक्षेमध्ये विचारलं जात असतं. तसेच अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. यावर्षी सुद्धा भारतरत्न कोणत्याही व्यक्तीला देण्यात आलेला नाही. त्यानंतर आपल्याला जे पद्मविभूषण 5 व्यक्ती आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत, कारण यावर डायरेक्ट प्रश्न विचारला जातो. तर पहिलं नाव आहे धर्मेंद्र सिंग देओल, यांना मरणोत्तर कला क्षेत्राशी संबंधित पुरस्कार देण्यात आलेला आहे. राज्य आहे महाराष्ट्र. VS अच्युतानंदन यांना सुद्धा मरणोत्तर पुरस्कार देण्यात आलेला आहे सार्वजनिक सेवेसाठी. राज्य आहे केरळ. राजम कला क्षेत्र उत्तर प्रदेश. KT थॉमस सार्वजनिक सेवा केरळ राज्याचे आहेत. नारायणन यांना साहित्य व शिक्षण क्षेत्राशी संबंधित हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. राज्य आहे केरळ. त्यानंतर आपल्याला जे पद्मभूषण पुरस्कार विजेते आहेत 13 व्यक्ती, त्यांचे सुद्धा नावं आणि ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत ते परीक्षेमध्ये विचारलं जात असतं. ते लक्षात ठेवायचं आहे. तर अलका याग्निक कला क्षेत्राशी संबंधित आहेत महाराष्ट्र राज्य. उदय कोटक व्यापार आणि उद्योग महाराष्ट्र. पियुष पांडे यांना मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे कला क्षेत्राशी संबंधित. ज्यांनी जाहिरात जे आहे त्यासाठी ते ओळखले जातात, महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहेत. भगतसिंग कोश्यारी सार्वजनिक सेवा उत्तराखंड राज्य. हे अगोदर महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यपाल सुद्धा राहिलेले आहेत. मम्मुटी कलाक्षेत्र केरळ राज्य. शिबू सोरेन मरणोत्तर पुरस्कार देण्यात आलेला आहे सार्वजनिक सेवा झारखंड राज्य. विजय अमृतराज क्रीडा क्षेत्राशी संबंधित आहेत अमेरिकेतले, त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. डॉक्टर नोरी दत्ता टेड्रुयो वैद्यकशास्त्र अमेरिका. SKM मैलांदन सार्वजनिक सेवा तामिळनाडू राज्य. शतावधानी गणेश कला क्षेत्र कर्नाटक राज्य. VK मल्होत्रा यांना सुद्धा मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे सार्वजनिक सेवा या क्षेत्रासाठी, दिल्लीशी संबंधित आहेत. वेल्लापल्ली नटेशन सार्वजनिक सेवा केरळ राज्य. कलिपत्ती रामासामी वैद्यकशास्त्र तामिळनाडू राज्य. हे नावं आणि त्यांचं क्षेत्र तसेच राज्य आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर महाराष्ट्रामधील जे पद्मश्री विजेते आहेत 11 व्यक्ती आहेत, त्यांची नावं आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. तर पहिलं नाव आहे रोहित शर्मा, जो की क्रिकेटर आहे. माधवन कलाक्षेत्र. सतीश शाह मरणोत्तर यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे कलाक्षेत्र. रघुवीर खेडकर जे की तमाशा कलाकार आहेत, लोककलेसाठी ओळखले जातात, त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. बिकल्या दिंडा कलाक्षेत्र. हे प्रसिद्ध तारपा वादक आहेत मित्रांनो. या ठिकाणी त्यांचं आपण छायाचित्र सुद्धा दिलेलं आहे, ते लक्षात ठेवायचं आहे, स्टार करून ठेवायचं आहे नाव. त्यानंतर आहे डॉक्टर आर्मिडा फर्नांडिस वैद्यकशास्त्र. अशोक खाडे व्यापार व उद्योग. सत्यनारायणन नुवाल व्यापार व उद्योग. श्रीरंग देवबा लाड कृषी क्षेत्र. जुझेर वासी विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्र आणि जनार्दन बोथे समाजकार्य. हे नावं आणि त्यांचं क्षेत्र आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण हे व्यक्ती महाराष्ट्र राज्यातील आहेत, म्हणून आपल्यासाठी महत्त्वाचे होऊन जातात. त्यानंतर अजून काही महत्त्वाचे मुद्दे बघायचे आहेत, जसं की यावर्षी क्रीडा क्षेत्रातील एकूण 8 व्यक्ती आहेत ज्यांना पद्मश्री देण्यात आलेले आहेत. त्यापैकी काही महत्त्वाचे नावं लक्षात ठेवा. हरमनप्रीत कौर, दुसरं नाव आहे सविता पुनिया, तिसरं नाव आहे प्रवीण कुमार आणि बलदेव सिंग. हे नावं आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यासोबतच हे जे काही नागरी पुरस्कार आहेत त्याविषयी काही माहिती लक्षात ठेवा.
सर्वोच्च नागरी पुरस्कार यामध्ये असतो भारतरत्न. याची सुरुवात झालेली आहे 1954 साली आणि जे काही पुरस्कार विजेते असतात त्यांना कोणतीही रोख रक्कम दिली जात नाही. हे आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. आतापर्यंत आपण जर बघितलं तर एकूण 53 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेले आहे. सर्वात वयस्कर भारतरत्न विजेते कोण आहेत असं जर विचारलं तर त्यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे महर्षी कर्वे, ज्यांना 100व्या वर्षी हा पुरस्कार देण्यात आलेला होता. आणि सर्वात तरुण भारतरत्न विजेते कोण आहेत असं जर प्रश्न विचारला तर नाव लक्षात ठेवायचं आहे सचिन तेंडुलकर, जे की क्रिकेटर आहेत. त्यांना 40व्या वर्षी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. हा सुद्धा एक महत्त्वाचा पुरस्कार आहे आणि नुकतंच काही दिवसांपूर्वी हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर प्रश्न आहे की मराठी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2025 कोणाला जाहीर झालेला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, राजू बाविस्कर यांना. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर साहित्य अकादमी पुरस्कार जे 2025 चे आहेत मित्रांनो, ते आत्ता नुकतंच या 2026 मध्ये जाहीर झालेले आहेत. तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे हे जे काही साहित्य अकादमी पुरस्कार आहेत, याची सुरुवात झालेली आहे 1955 साली आणि एकूण 24 भाषांसाठी हे पुरस्कार दिले जातात. मग हे 24 भाषा कोणत्या आहेत? तर राज्यघटनेमधील जे 8वी अनुसूची आहे त्यामध्ये सांगण्यात आलेल्या 22 भाषा, तसेच इंग्रजी आणि राजस्थानी या 2 भाषा, अशा एकूण 24 भाषांसाठी हा पुरस्कार देण्यात येत असतो. आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे की मराठी साहित्यासाठी कोणाला पुरस्कार देण्यात आलेला आहे या वर्षीसाठी. तर विजेते आहेत राजू बाविस्कर. त्यांच्या काळ्या निळ्या रेषा हे जे काही आत्मचरित्र आहे त्यासाठी हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. हे नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच त्यांचं आत्मचरित्र आहे ते सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यासोबतच इतर भाषेमधील जे प्रमुख विजेते आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत. हिंदी भाषेसाठी पुरस्कार देण्यात आलेला आहे ममता कालिया यांना. त्यांची जी काही जीते जी इलाहाबाद आठवणी जी आहे किंवा संस्मरण आहे त्यासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. इंग्रजी भाषेमध्ये जर बघितलं तर पुरस्कार देण्यात आला आहे नवतेज सरना यांना. त्यांची कादंबरी आहे क्रिम्सन स्प्रिंग. संस्कृत भाषेसाठी साधू भद्रेश दास यांना प्रस्थान चतुष्टे ब्रह्मघोष या कवितेसाठी हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. हे आपल्याला नावं लक्षात ठेवायचे आहेत. तसेच आपल्याला जर मागच्या वर्षीचे विजेते विचारले तर ते सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. 2024 चे विजेते होते साहित्य अकादमी युवा मराठी साहित्यासाठीचे प्रदीप कोकरे. त्यांची कादंबरी होती खोल खोल दुष्काळ डोळे. तसेच साहित्य अकादमी बाल मराठी साहित्यासाठी पुरस्कार देण्यात आलेला होता भारत सासने यांच्या आभाळमाया या कविता संग्रहासाठी. हे दोन्ही नावं आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. जरी या वर्षीचा पुरस्कार विचारला ते सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे. तसेच मागच्या वर्षीचं जर विचारलं तर ते सुद्धा आपण या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल 60व्या क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? हा सुद्धा मित्रांनो नुकतंच पुरस्कार जाहीर झालेला आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, आर वैरामुथू यांना नुकतंच 60व्या क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघायचे आहेत. तर ज्ञानपीठ पुरस्कार जे आहेत मित्रांनो 2025 सालासाठीचे ते नुकतंच देण्यात आलेले आहेत किंवा जाहीर झालेले आहेत. तर विजेते ठरलेले आहेत आर वैरामुथू. ते कोण आहेत? तर प्रसिद्ध तमिळ कवी आहेत, लेखक आहेत आणि हे जे काही पुरस्कार आहे ते मिळणारे ते तिसरे तमिळ लेखक ठरलेले आहेत मित्रांनो. हे आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. ज्ञानपीठ विषयी आपल्याला काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. तर हे जे काही ज्ञानपीठ पुरस्कार आहे मित्रांनो, ते भारतीय ज्ञानपीठ करून दिला जाणारा साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार आहे आपल्या देशामधील. हे लक्षात ठेवायचं आहे. याची सुरुवात 1965 साली झालेली आहे, पण स्थापना मित्रांनो 1961 साली करण्यात आलेली होती. हे दोन्ही मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत. पुरस्काराचं स्वरूप असतं 11 लाख रुपये, सरस्वतीची कांस्य मूर्ती आणि प्रशस्ती पत्रक. तसेच हा एकूण किती भाषांसाठी दिला जातो? तर एकूण 23 भाषांसाठी दिला जातो. 8व्या अनुसूचीमधील 22 भाषा आणि इंग्रजी हे 23 भाषा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि मागील 2024 चे विजेते कोण होते असा जर प्रश्न विचारला तर ते सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. विनोद कुमार शुक्ल यांना हिंदी भाषेसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला होता. हे सर्व माहिती आपल्यासाठी महत्त्वाची आहे, ते लक्षात घ्यायचे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचा आहे. तसेच विद्यार्थी मित्रांना शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न बघूया. तर नरेंद्र मोदींना कोणत्या देशाचा स्पीकर ऑफ द नेसेट मेडल सर्वोच्च सन्मान नुकताच देण्यात आलेला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, इस्रायल या देशाकडून हा त्यांचा सर्वोच्च सन्मान देण्यात आलेला आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. ते नुकतंच इस्रायलच्या दौऱ्यावर होते मित्रांनो आणि त्या दरम्यान त्यांनी
त्या ठिकाणचं जे काही इस्रायलची संसद आहे, नेसेट ज्याला म्हटलं जातं, त्या ठिकाणी त्याला त्यांनी संबोधित केलेलं आहे आणि त्याच नेसेटमध्ये त्यांना त्या संसदेचा सर्वोच्च सन्मान दिलेला आहे. त्याचं नाव आहे स्पीकर ऑफ द नेसेट मेडल. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि हा पुरस्कार जिंकणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरलेले आहेत. हे आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा स्टार करून ठेवायचा आहे. त्यासोबतच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, की नरेंद्र मोदी हे सर्वाधिक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळणारे जगातील पहिले नेते ठरलेले आहेत. अर्थात त्यांना 30 आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. हे सुद्धा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. त्यासोबतच आपल्याला नरेंद्र मोदी यांना अलीकडेच जे काही पुरस्कार वेगवेगळ्या देशांकडून देण्यात आलेले आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत. पहिला आहे इथिओपिया या देशाचा पुरस्कार, द ग्रेट ऑनर निशान ऑफ इथिओपिया. नामिबियाचा पुरस्कार आहे ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शियंट वेल्वेशिया मिराबिलिस. ब्राझीलचा आहे ग्रँड कॉलर ऑफ द नेशन ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस. घाना या देशाचा आहे ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना. श्रीलंका या देशाचा सर्वोच्च सन्मान आहे मित्रा विभूषण. आणि त्यानंतर आहे ओमान या देशाचा फर्स्ट क्लास ऑफ द ऑर्डर ऑफ ओमान, जे की नुकतंच आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेलं आहे. हे नावं आणि देश आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, कारण यावर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारला जाणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल 2026चा जागतिक शिक्षक पुरस्कार कोणत्या भारतीयाला जाहीर झाला आहे किंवा देण्यात आलेला आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, रुबल नागी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघायचे आहेत. तर नुकतंच 2026 सालासाठी जागतिक शिक्षक पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर हे जे काही पुरस्कार आहे मित्रांनो, ते विजेता कोण आहेत? तर भारतीय शिक्षिका आहेत रुबल नागी यांना हा मानाचा असा पुरस्कार देण्यात आलेला आहे. कोणत्या ठिकाणी? तर दुबईमध्ये जी काही जागतिक सहकार शिखर परिषद झालेली आहे त्या ठिकाणी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि या ज्या काही रुबल नागी आहेत मित्रांनो, त्या मूळच्या जम्मू काश्मीरच्या आहेत मित्रांनो. त्यांनी काय केलेलं आहे की 2016 साली जे मिसाल मुंबई आहेत, हा एक झोपडपट्टी चित्रकला उपक्रम होता मित्रांनो, ज्याद्वारे त्यांनी जे काही झोपडपट्टी आहेत मुंबईमधील चित्रांद्वारे रंगवून टाकलेल्या होत्या. आणि याद्वारेच त्यांनी जे काही विद्यार्थी आहेत, जे काही शाळेपासून दूर आहेत, त्यांना शाळेकडे येण्यासाठी किंवा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी एक मोठी मदत केलेली आहे, ज्याद्वारे मुलं प्रभावी होऊन परत एकदा शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आलेले आहेत. आणि त्याचीच दखल म्हणून हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. आणि हा जो पुरस्कार आहे ते मिळणाऱ्या त्या दुसऱ्या भारतीय ठरलेल्या आहेत. तर पहिले कोण होते? महाराष्ट्रीयन व्यक्ती होते रणजित सिंग डिसले यांना 2020 साली हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हे सुद्धा आपण मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. आणि जे पुरस्कार आहे मित्रांनो, ते वर्की फाउंडेशन जे आहे त्याच्याकडून दिला जात असतो. आणि या पुरस्काराचं स्वरूप जर आपण बघितलं तर $1 दशलक्ष अर्थात सुमारे आपण जर बघितलं तर 9 कोटी रुपये हे पुरस्काराचं स्वरूप असतं. हे मुद्दे याविषयी लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल 2025 सालासाठीचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणाला देण्यात आला? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, बानू मुश्ताक यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जे 2025चा आहे त्याच्या विजेत्या आहेत कन्नड लेखिका बानू मुश्ताक. त्यांचं एक हार्ट लॅम्प नावाचं जे काही लघुकथा संग्रह आहे मित्रांनो, त्यासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि यांच्याविषयी एक महत्त्वाचा मुद्दा, हा पुरस्कार जिंकणाऱ्या त्या पहिल्या कन्नड लेखिका ठरलेल्या आहेत मित्रांनो. हे आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. तसेच आपल्याला 2024 चे विजेते कोण होते ते सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. त्यांचं नाव होतं जेनी एर्पेनबेक. त्यांच्या कायरोस या कादंबरीसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला होता. आणि हा जो पुरस्कार आहे मित्रांनो कोणाला दिला जातो तर ते लक्षात ठेवायचं आहे. इंग्रजीमध्ये जे काही अनुवादित किंवा ट्रान्सलेट झालेल्या आणि UK किंवा आयर्लंड या देशामध्ये ज्या प्रकाशित किंवा पब्लिश झालेले ज्या काल्पनिक कादंबरी असतात त्याला हा पुरस्कार दरवर्षी दिला जात असतो. याची सुरुवात 2005 साली झालेली आहे. आणि पुरस्कार जिंकणारे हे जे काही बानू मुश्ताक आहेत त्या 7व्या भारतीय व्यक्ती ठरलेले आहेत. मग पहिले भारतीय व्यक्ती कोण होते? तर VS नायपॉल. हे आपल्याला मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच 2025चा MS स्वामीनाथन अन्न व शांतता पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, अडमोला अडेल्ले यांना नुकतंच हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर MS स्वामीनाथन अन्न व शांतता पुरस्कार 2025 असं या पुरस्काराचं नाव आहे मित्रांनो. आणि हा पुरस्कार महत्त्वाचा का आहे? कारण
पहिल्यांदाच हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. म्हणजे 2025 मध्ये या पुरस्काराची नुकतंच सुरुवात ही करण्यात आलेली आहे. म्हणून हे पुरस्कार आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. येणाऱ्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर विजेता कोण ठरलेले आहेत? नायजेरिया या देशाचे अडमोला अडेनले हे नाव लक्षात ठेवायचं आहे. आणि हा जो पुरस्कार आहे ते कोणाद्वारे दिला जातो? तर द वर्ल्ड अकॅडमी ऑफ सायन्सेस आणि एम.एस. स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन कडून. 7 ऑगस्टला आपण जर बघितलं 2025ला जन्मशताब्दी वर्ष होतं. कुणाचं? तर जे भारताचे फादर ऑफ ग्रीन रेव्होल्यूशन हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात या एम.एस. स्वामीनाथन यांचं. आणि म्हणूनच हा पुरस्कार या दिवशी आपण सुरू केलेला आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. हे जे अडमोला अडेनले आहेत त्याविषयी लक्षात ठेवा. तर नाजूक परिसंस्थांमध्ये शाश्वत शेती संबंधित त्यांनी जे उल्लेखनीय कार्य केलेलं आहे त्यासाठीच हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. या पुरस्काराचं स्वरूप आहे जवळपास 25,000 अमेरिकन डॉलर्स. हे मुद्दे याविषयी लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की ऑस्कर 2026 पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला आहे? हा एक महत्त्वाचा पुरस्कार आहे मित्रांनो, जे प्रत्येक परीक्षेमध्ये विचारला जात असतो. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, वन बॅटल आफ्टर अनादर हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर ऑस्कर पुरस्कार 2026 जे आहेत क्रमांक होता 98. याचं आयोजन अमेरिकेमधील लॉस एंजेलिस या ठिकाणी झालेलं होतं. याविषयी काही महत्त्वाचे आपल्याला मुद्दे काय लक्षात ठेवायचे आहेत की यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे वन बॅटल आफ्टर अनादर. सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरलेला आहे मायकेल बी जॉर्डन, त्याचा चित्रपट आहे सिनर्स यासाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे जेसी बकली, त्याचा चित्रपट आहे हॅमनेट. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरले आहेत पॉल थॉमस अँडरसन, चित्रपट आहे वन बॅटल आफ्टर अनादर. सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपट जर विचारला तर तो ठरलेला आहे के पॉप डेमॉन हंटर्स. हे आपल्याला याविषयी मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत. तसेच सर्वाधिक पुरस्कार यामध्ये जिंकलेला आहे एक चित्रपट आहे वन बॅटल आफ्टर अनदर, ज्याने 6 पुरस्कार जिंकलेले आहेत. आणि याविषयी आपल्या भारतासंबंधित आपण जर बघितलं तर भारताकडून ऑस्कर 2026 साठी होमबाउंड नावाचा चित्रपट पाठवण्यात आलेला होता. याचे दिग्दर्शक होते नीरज घायवान. हे आपल्याला मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की नुकतेच खालीलपैकी कोणाला ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, दलाई लामा. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर ग्रॅमी पुरस्कार जे आहे त्याचा क्रमांक होता 68वा. ठिकाण होता अमेरिकेमधील लॉस एंजेलिस या ठिकाणी. हे जे काही ग्रॅमी पुरस्कार आहे ते संगीत क्षेत्रामधील सर्वोच्च पुरस्कार समजला जातो. यामधील मुख्य विजेते कोण होते? तर अल्बम ऑफ द इयर ठरलेला आहे बॅड बनी. रेकॉर्ड ऑफ द इयर विजेता ठरलेला आहे केंड्रिक लमार आणि सीझा त्याच्या लुथरसाठी. सॉन्ग ऑफ द इयर बिली आयलिश आणि सर्वोत्कृष्ट रॅप अल्बम ठरलेला आहे त्याचा विजेता आहे केंड्रिक लमार GNX. आणि हे जे काही केंड्रिक लमार आहे मित्रांनो त्याने 5 पुरस्कार जिंकून यामध्ये इतिहास रचलेला आहे. आतापर्यंत ग्रॅमीच्या इतिहासामधील सर्वाधिक पुरस्कार अर्थात 27 पुरस्कार जिंकणारा तो रॅपर ठरलेला आहे. हे नाव लक्षात ठेवायचं आहे. कदाचित हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. आणि आपल्यासाठी महत्त्वाचं नाव आहे दलाई लामा यांचा, जे की तिबेटी आध्यात्मिक नेते किंवा गुरु आहेत मित्रांनो. त्यांना सुद्धा या पुरस्कार सोहळ्यामध्ये वयाच्या 90व्या वर्षी पहिलं ग्रॅमी पुरस्कार दिलेला आहे. त्यांचा अल्बम आहे मेडिटेशन द रिफ्लेक्शन्स ऑफ हिज होलीनेस द दलाई लामा. हे आपल्याला मेडिटेशन जे काही अल्बम आहे ते लक्षात ठेवायचं आहे, कारण दलाई लामा यांना यासाठीच हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल 79व्या बाफ्टा सोहळ्यामध्ये पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय चित्रपट कोणता ठरला? याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, बुंग. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर हे जे काही 79व्या क्रमांकाचं बाफ्टा अवॉर्ड्स देण्यात आलेले आहेत लंडन या ठिकाणी, जे रॉयल फेस्टिवल हॉल आहे त्या ठिकाणी हे देण्यात आलेलं आहे. आणि जे काही पुरस्कार आहेत ते कोणती संस्था देते तर त्याचं नाव आहे ब्रिटिश अकादमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स. यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे वन बॅटल आफ्टर अनादर. सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला आहे रॉबर्ट आरामोयो आय स्क्वेअर या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे जेसी बकली हॅमलेट या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट बाल आणि कुटुंब चित्रपट पुरस्कार जे आहे ते मिळालेला आहे मणिपुरी चित्रपट आहे भारताचा बुंग नावाचा. हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, नाव लक्षात ठेवायचं आहे. याचा निर्माता आहे फरहान अख्तर.
आणि हे जे काही पुरस्कार आहे मित्रांनो, ते बाफ्टा पुरस्कार सोहळ्यामध्ये पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय चित्रपट ठरलेला आहे. म्हणून आपण या ठिकाणी हा मुद्दा कव्हर केलेला आहे. ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, की नुकतेच गोल्डन ग्लोब पुरस्कार 2024 सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला आहे? याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, हॅमनेट. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर 83व्या क्रमांकाचा हे गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स पार पडलेले आहेत. कुठे? तर अमेरिकेतील लॉस एंजेलिस या ठिकाणी मित्रांनो. चित्रपट विभागामधील जर प्रमुख विजेते आपण बघितलं तर नावं आहेत. सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे हॅमनेट. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरले आहेत पॉल थॉमस अँडरसन त्यांच्या वन बॅटल आफ्टर अनदर या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला आहे वॅग्नर मौरा द सिक्रेट एजंट या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे जेसी बकली हॅमनेट यासाठी. आणि टेलिव्हिजन विभागामध्ये जर आपण बघितलं तर सर्वोत्कृष्ट टीव्ही मालिका ठरली आहे द पीट. सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला आहे नोवा वायले द पीट यासाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे रिया सिहॉर्न प्युरिबस यासाठी. हे आपल्याला मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. तसेच एक महत्त्वाचा मुद्दा आपल्यासाठी, की 16 वर्षाच्या ओवेन कुपरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कार जिंकलेला आहे आणि असा पुरस्कार जिंकणारा तो सर्वात तरुण विजेता होण्याचा त्याने मान पटकावलेला आहे. हे नाव आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा पुरस्कार असणार आहे, की नुकतेच कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार देण्यात आलेला आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, वैभव सूर्यवंशी. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 सालासाठी नुकताच देण्यात आलेले आहे. त्याचं आयोजन नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. आणि हे जे काही पुरस्कार आहेत ते भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आलेले आहेत मित्रांनो. देशभरातून जर बघितले तर 20 असे एक्स्ट्रा ऑर्डिनरी ज्यांनी काहीतरी असामान्य अशी कामगिरी करून दाखवलेली आहे त्या मुलांची निवड यासाठी करण्यात आलेली होती. आणि हे जे काही पुरस्कार आहे ते पुरस्काराचं स्वरूप आहे 1,00,000 रुपये रोख रक्कम तसेच पदक आणि प्रमाणपत्र. प्रमुख विजेते आपण जर बघितलं तर यामध्ये आहे क्रिकेटर वैभव सूर्यवंशी जो की बिहारचा आहे. वय आहे 14 वर्ष. क्षेत्र आहे क्रीडा जो की क्रिकेटपटू आहे मित्रांनो. त्याला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यासोबतच महाराष्ट्राचा सुद्धा एक विजेता आहे. त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे अर्णव महर्षी जो की छत्रपती संभाजीनगरचा आहे. वय आहे 17 वर्ष. त्याचं क्षेत्र आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान. त्यानं काय केलेलं आहे तर जे काही पॅरालिसिस झालेले रुग्ण असतात ज्याला अर्धांगवायू म्हणतो आपण त्यांच्यासाठी AI आधारित एक विशेष पुनर्वसन अर्थात रिहॅबिलिटेशन डिव्हाइस त्यानं बनवलेला आहे. ज्यांच्यासाठी एक काय म्हणतात त्याला तर मदत म्हणून ते जे डिव्हाइस आहे ते असणार आहे. तर त्याचं त्यानं ते विकसित केलेलं असल्यामुळे त्याला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, की BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2025 पुरस्कार देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, स्मृती मंधाना. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर पुरस्काराचं नाव आहे BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2025 आणि हे नुकतंच पुरस्कार देण्यात आलेला आहे भारताची महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना हिला. आणि हे जे काही इतर विजेते आहेत ते सुद्धा लक्षात ठेवा. तर दिव्या देशमुख हे एमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर ठरलेले आहे जे की बुद्धिबळपटू आहे. पॅरा स्पोर्ट्स ऑफ द इयर ठरलेले आहे प्रतिपाल. जीवन गौरव पुरस्कार यामध्ये देण्यात आलेला आहे अंजली भागवत हिला. हे आपल्याला महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहे. आणि जे काही पुरस्कार आहे त्याची सुरुवात 2019 सालापासून झालेली आहे. याचा उद्देश काय आहे तर महिला जे खेळाडू आहेत त्यांच्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी या पुरस्काराची सुरुवात ही करण्यात आलेली आहे. पहिली विजेता होती PV सिंधू जिला 2019 साली पहिला पुरस्कार देण्यात आलेला होता. त्यानंतर पुढचे प्रश्न आपल्याला पुरस्कार बघायचे आहेत. तर बॅलन डी ओर पुरस्कार आहे फुटबॉल या खेळाशी संबंधित. या खेळामधील हा प्रतिष्ठित पुरस्कार समजला जातो. हा पुरस्कार कोणाद्वारे दिला जातो? फ्रान्स फुटबॉल मासिक आहे त्याच्याकडून दिला जातो. यामध्ये पुरुष विजेता ठरलेला आहे फ्रान्सचा उस्माने डेम्बेले आणि महिला विजेती ठरलेली आहे स्पेन या देशाची एटेना बोनमाटी. तिने सलग तिसऱ्यांदा हा पुरस्कार जिंकलेला आहे. हे मुद्दा आपल्यासाठी हायलाइटेड आहे, स्टार करून ठेवायचा आहे. सर्वाधिक वेळा हा पुरस्कार कोणी जिंकलेला आहे तर अर्जेंटिना या देशाचा फुटबॉलपटू आहे लिओनेल मेस्सी याने तब्बल 13 वेळा हा पुरस्कार जिंकलेला आहे. ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. 2026 सालासाठी सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, लेफ्टनंट कर्नल सीता शेळके यांना. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा.
तर सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026 नुकतंच देण्यात आलेले आहेत 23 जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त. प्रमुख विजेते आपण जर बघितलं तर संस्थात्मक श्रेणीमध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला आहे सिक्कीम राज्याला. त्याने कार्य काय केलेलं आहे तर ग्रामपंचायत स्तरावर आपदा मित्र तैनात करून त्या ठिकाणची जी काही यंत्रणा आहे ती मजबूत केलेली आहे. आणि वैयक्तिक श्रेणीमध्ये जर बघितलं तर लेफ्टनंट कर्नल सीता शेळके यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यांना हा पुरस्कार का देण्यात आलेला आहे तर त्यांनी काय केलंय 2024 मध्ये जे काही केरळ राज्यामधील वायनाड या ठिकाणी जे भूस्खलन दुर्घटना झालेली होती त्या ठिकाणी त्यांनी जे काही उल्लेखनीय कार्य केलेलं आहे, जे बचाव कार्य केलेलं होतं, त्यासाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि जे काही पुरस्कार आहे मित्रांनो संस्थात्मक श्रेणीमध्ये 51 लाख रुपये आणि मानपत्र दिलं जात असतं आणि व्यक्ती म्हणून 5 लाख रुपये आणि मानपत्र दिलं जात असतं. हे आपल्याला स्वरूप लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच हे जे काही लेफ्टनंट कर्नल सीता शेळके आहेत त्यांच्याविषयी लक्षात ठेवा, कारण या मूळच्या महाराष्ट्रातील असल्यामुळे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. महाराष्ट्रामधील अहिल्यानगर या ठिकाणचे आहेत मित्रांनो. त्यांनी हे काय केलेलं आहे की केरळमधील जे काही चुराल माला आहेत या अगोदर अवघ्या काही तासांमध्ये त्या ठिकाणी जे काही 190 फूट लांबीचा बेरी ब्रिज होता, जे पोलादी पूल आहे ते उभारून दाखवलेलं आहे. हे सुद्धा कारनामा त्यांचा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की नुकत्याच संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार 2025 भारतीय सेनेतील कोणत्या महिला अधिकाऱ्याला देण्यात आला? याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए स्वाती शांता कुमार. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघायचे आहेत. तर पुरस्काराचं नाव आहे संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार आणि हे जे काही पुरस्कार आहे त्याचे विजेता ठरलेले आहेत मेजर स्वाती शांता कुमार यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुरस्काराची श्रेणी काय आहे तर हा पुरस्कार त्यांना का देण्यात आलेला आहे तर लैंगिक समानतेच्या क्षेत्रामध्ये त्यांनी उल्लेखनीय जे कार्य केलेलं आहे त्यासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यांच्याविषयी जर आपण बघितलं तर या ज्या काही मेजर स्वाती आहेत त्या सध्या दक्षिण सुदानमध्ये युनायटेड नेशन्स जे मिशन इन साऊथ सुदान आहे त्यामध्ये तैनात आहेत. त्यांच्या टीमनं दुर्गम भाग जे आहे त्या ठिकाणचा त्या ठिकाणी जाऊन नदी असेल हवाई गस्त घातलेली आहे आणि याद्वारे सुमारे 5,000हून अधिक अशा महिला आहेत त्यांना सुरक्षित आणि पोषक असं वातावरण निर्मिती त्यांच्यासाठी त्या ठिकाणी केलेली आहे. म्हणूनच हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. हे आपल्याला नाव लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर नक्की कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, लाईक करा. तसेच खाली तुम्हाला कमेंट बॉक्सच्या बाजूला एक हाईप नावाचा ऑप्शन दिसत असेल त्याला नक्की हाईप करा, ज्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचेल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. तेवढं तुम्ही नक्की करायचं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, कॉन्टेंट जर आवडला असेल. चला मग पुढचा प्रश्न आपण बघूया. नुकत्याच भारतीय रेल्वेचा सर्वोच्च सन्मान कोणाला देण्यात आला आहे? याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए चंदना सिन्हा यांना. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर चंदना सिन्हा ज्या आहेत त्या भारतीय रेल्वेचा त्यांना सर्वोच्च सन्मान त्याचं नाव आहे अतिविशिष्ट सेवा रेल्वे पुरस्कार 2026 आणि या ज्या चंदना सिन्हा आहेत त्या RPF इन्स्पेक्टर आहेत त्यांना देण्यात आलेला आहे. का देण्यात आलेला आहे तर त्यांनी काय केलंय की ऑपरेशन नन्हे फरिश्ते जे आहेत त्या अंतर्गत 1500हून अधिक जे मुलं आहेत त्यांना मानवी तस्करीमधून त्यांची सुटका केलेली आहे आणि त्यासाठीच त्यांना हा सन्मान मिळालेला आहे. हे नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल मारिया माचाडो यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल भेट म्हणून दिलेला आहे. त्या कोणत्या देशाच्या विरोधी पक्षनेत्या आहेत? ऑप्शन त्या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी व्हेनेझुएला. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर 2025 सालासाठी जो शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आलेला होता तो देण्यात आला होता मारिया मचाडो यांना, ज्या की व्हेनेझुएला या देशाच्या विरोधी पक्षनेते आहेत मित्रांनो. आणि त्यांनी काय केलंय की नंतर तो पुरस्कार अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प यांना तो भेट म्हणून दिलेला आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि अशा प्रकारची जी घटना आहे त्या नोबेलच्या इतिहासामधील पहिल्यांदाच झालेली घटना असल्यामुळे आतापर्यंत असं एखाद्याला मिळालेला नोबेल पुरस्कार दुसऱ्याला कोणी भेट म्हणून दिलेला नाही. म्हणून ही एक युनिक घटना असल्यामुळे आपल्याला ते लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्यांनी असं का केलेलं आहे कारण व्हेनेझुएला जे देश आहे त्याच्या स्वातंत्र्यासाठी ट्रम्प यांनी जे काही पाठिंबा दाखवलेला आहे, जे काही कृतज्ञता दाखवलेली आहे, त्यामुळे त्यांनी हा पदक त्यांना दिलेला आहे असं या मारिया माचाडो यांचं म्हणणं आहे मित्रांनो.
त्यासोबतच हे जे काही नोबेल समिती आहे, ज्याने हे नोबेल पुरस्कार त्या मारिया मचाडो यांना दिलेला आहे, त्यांनी सांगितलेलं आहे, की पदक तुम्ही कोणाला जरी भेट म्हणून दिलेलं असेल, तरी पण नाव मात्र तुमचंच राहील. अर्थात मारिया मचाडो यांचाच राहणार आहे, जरी तो पुरस्कार दुसऱ्याला दिलेला असलं तरी. हे सुद्धा आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. मिस युनिव्हर्स 2025 ची विजेता कोण बनली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी फातिमा बॉश. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर मिस युनिव्हर्स 2025 ची जी काही स्पर्धा झालेली आहे, त्याची ती 74व्या क्रमांकाची आवृत्ती होती. विजेता ठरली आहे मेक्सिको देशाची फातिमा बॉश आणि ही जी काही स्पर्धा आहे मित्रांनो, थायलंड देशातील नोथांबुरी या ठिकाणी पार पडलेली आहे. या स्पर्धेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे मनिका विश्वकर्मा हिने, पण त्याला हे स्पर्धा काही जिंकता आलेले नाही. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. या अगोदरची 2024 ची मिस युनिव्हर्स विजेती कोण होते ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. डेन्मार्क या देशाची व्हिक्टोरिया थेलविग होती मित्रांनो. हे सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतो. त्यासोबतच आतापर्यंतच्या भारतीय मिस युनिव्हर्स विजेत्या कोण आहेत ते नावं लक्षात ठेवायचे आहेत. ते 3 नावं आहेत: सुष्मिता सेन, लारा दत्ता आणि हरनाथ संधू. हे आपण नावं या ठिकाणी दिलेले आहेत. ते लक्षात घ्यायचे आहेत. परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जात असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे, की 2026च्या ऑस्करसाठी भारताच्या कोणत्या चित्रपटाला नामांकन मिळाले होते? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, ए आणि बी. अर्थात होमबाउंड आणि महाअवतार नरसिंग हे जे 2 चित्रपट आहेत ते ऑस्करसाठी भारताकडून पाठवण्यात आलेले होते. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघायचे आहेत. तर ऑस्करसाठी जे काही 2 चित्रपट आहेत त्यांचे नाव आहेत होमबाउंड आणि महाअवतार नरसिंग. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि जे काही ऑस्कर 2026 ची जे काही पुरस्कार सोहळा झालेला आहे मित्रांनो, त्याचा क्रमांक होता 98व्या क्रमांकाचा. यामध्ये जर आपण होमबाउंड विषयी बघितलं तर श्रेणी लक्षात ठेवायची आहे सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणी. याचे दिग्दर्शक आहेत नीरज घायवान. यामध्ये कलाकार जर बघितलं ईशान खट्टर, जान्हवी कपूर, विशाल जेठवा. आणि हे जे काही दुसरा चित्रपट आहे महाअवतार नरसिंग, त्याची श्रेणी आहे सर्वोत्तम ॲनिमेटेड फीचर फिल्म. दिग्दर्शक आहेत अश्विन कुमार. हे जे काही चित्रपट आहे ते पौराणिक कथेवर आधारित असणारं एक ॲनिमेटेड चित्रपट होता मित्रांनो, जे की ऑस्करला आपण पाठवलेला होता. आणि या अगोदर 2025ला आपण ऑस्करसाठी कोणता चित्रपट पाठवलेला होता त्याचं सुद्धा नाव लक्षात ठेवायचं आहे. त्याचं नाव आहे लापता लेडीज. हे दोन्ही नावं आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, की नुकतेच दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, मोहनलाल यांना नुकताच दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर हे जे काही दादासाहेब फाळके पुरस्कार आहे मित्रांनो, ते 2023 वर्षासाठीचं आहे, पण नुकतंच ते 2025 मध्ये देण्यात आलेलं आहे. त्याचा क्रमांक आहे 55व्या क्रमांकाचा. विजेता ठरलेले आहेत केरळ राज्यामधील अभिनेते आहेत मोहनलाल, जे की मल्याळम चित्रपट सृष्टीमधील एक प्रसिद्ध असे अभिनेते आहेत. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच हे जे काही दादासाहेब फाळके पुरस्कार आहे त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. हा भारतीय चित्रपट सृष्टीमधील सर्वोच्च पुरस्कार समजला जातो. आणि हा जो पुरस्कार आहे, दादासाहेब फाळके जे काही भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून त्यांना संबोधलं जातं, यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार सुरू करण्यात आलेला आहे. याची सुरुवात झालेली आहे 1969 साली. स्वरूप आहे सुवर्ण कमळ आणि 10 लाख रुपये. पहिले विजेते कोण होते? तर देविका राणी. हे सुद्धा वारंवार आपल्या परीक्षेमध्ये नाव विचारलं जातं, ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, की नुकतेच आयफा अवॉर्ड्स 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणते ठरले? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, लापता लेडीज. हे या आयफा अवॉर्ड्स 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर हे जे काही आयफा आहे त्याचा लॉंग फॉर्म आहे इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी अवॉर्ड्स. याचं हे 25व्या क्रमांकाचं एडिशन होतं. ठिकाण होतं राजस्थानमधील जयपूर. आणि हे जे काही सोहळा आहे मित्रांनो, दुसऱ्यांदा भारतामध्ये याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या अगोदर 2019 मध्ये मुंबईमध्ये याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. आणि यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे लापता लेडीज. सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरलेला आहे कार्तिक आर्यन, त्याच्या भूल भुलैया 3 या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे लापता लेडीज या चित्रपटामधील नितांशी गोयल. आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरले आहेत किरण राव, लापता लेडीज या चित्रपटासाठी. हे महत्त्वाचे मुद्दे आपण लक्षात घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, फिल्मफेअर पुरस्कार 2025 सोहळ्यामध्ये
सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण ठरला? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, ए आणि बी, अर्थात अभिषेक बच्चन आणि कार्तिक आर्यन या दोन अभिनेत्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेताचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर हे जे काही फिल्मफेअर पुरस्कार आहेत 2025चं, त्याचा क्रमांक होता 70वा. ठिकाण होतं अहमदाबादमधील इकेई अरेना या ठिकाणी. यामध्ये जर आपण बघितलं तर जे काही 2024 सालामध्ये जे प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपट आहेत, त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. यामधील प्रमुख विजेते आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे लापता लेडीज. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरले आहेत किरण राव लापता लेडीज या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेता 2 व्यक्ती ठरलेले आहेत. पहिलं नाव आहे अभिषेक बच्चन, त्याचा चित्रपट आहे आय वॉन्ट टू टॉकसाठी, आणि दुसरं नाव आहे कार्तिक आर्यन, त्याचा चित्रपट आहे चंदू चॅम्पियन. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे आलिया भट, तिचा चित्रपट आहे जिगरा. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरुष कॅटेगरीमध्ये ठरले आहेत अरिजित सिंग, गाणं आहे सजनी, जे की लापता लेडीज या चित्रपटामधील आहेत. लापता लेडीज विषयी जर आपण बघितलं तर या चित्रपटाने या पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वाधिक 14 पुरस्कार पटकावलेले आहेत. हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री ठरलेली आहे छाया कदम लापता लेडीज या चित्रपटासाठी, आणि या ज्या काही छाया कदम आहेत मित्रांनो, त्या आपल्या महाराष्ट्रातील आहेत, म्हणून आपल्यासाठी हा मुद्दा महत्त्वाचा आहे, स्टार करून ठेवायचा. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, IUCN केंटन मिलर पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय कोण बनले आहेत? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, सोनाली घोष. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर IUCN केंटन मिलर पुरस्कार 2025च्या विजेत्या ठरलेल्या आहेत डॉक्टर सोनाली घोष, आणि हे जे काही पुरस्कार आहेत ते जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय ठरलेल्या असल्यामुळे आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. त्या सध्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यान जे आहे त्या ठिकाणी क्षेत्रीय संचालक पदावर आहेत मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि जे काही पुरस्कार आहे ते कोणाला दिला जातो, तर राष्ट्रीय उद्यान असतील किंवा जे काही संरक्षित क्षेत्र असतं त्याच्या शाश्वततेसाठी, त्याच्या नवोन्मेषासाठी जे काही उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती असतात त्यांना हा पुरस्कार दिला जात असतो. त्यासोबतच IUCN विषयी लक्षात ठेवा, याचं लॉंग फॉर्म आहे इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर. याची स्थापना झालेली आहे 1948 साली, आणि जी काही संस्था आहे ती नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, शाश्वत उपयोग आणि जे काही सुनिश्चित कार्य करण्यासाठी असतं त्यासाठी काम करणारी ही संस्था आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की नुकताच 2025चा राष्ट्रीय विज्ञान रत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला? याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, डॉक्टर जयंत नारळीकर यांना हा 2025चा राष्ट्रीय विज्ञान रत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याविषयी महत्त्वाचे मुद्दे बघा. तर पुरस्काराचं नाव आहे राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2025. हा पुरस्कार भारत सरकारकडून दिला जाणारा पुरस्कार आहे. विज्ञान क्षेत्रातला हा सर्वोच्च पुरस्कार आहे भारतामधील. हे आपल्यासाठी महत्त्वाचं ते मुद्दा लक्षात ठेवा. याची ही दुसऱ्या क्रमांकाची आवृत्ती आहे मित्रांनो. या अगोदर 2024चा पुरस्कार डॉक्टर जी पद्मनाभन यांना देण्यात आलेला आहे, आणि 2025चा जे काही विज्ञान रत्न पुरस्कार आहे ते डॉक्टर जयंत नारळीकर यांना देण्यात आलेला आहे. मरणोत्तर पुरस्कार हा त्यांना देण्यात आलेला आहे मित्रांनो. यामध्ये आपण जर बघितला तर हे पुरस्कार 4 श्रेणीमध्ये देण्यात आलेला आहे. तर त्यामध्ये विज्ञान रत्न विजेते आहेत डॉक्टर जयंत नारळीकर. दुसरा आहे विज्ञानश्री 8 शास्त्रज्ञांना देण्यात आलेला आहे. विज्ञान युवा शांती स्वरूप भटनागर पुरस्कार 14 शास्त्रज्ञांना देण्यात आलेला आहे. आणि विज्ञान टीमसाठी CSIR ची जी काही अरोमा मिरान टीम आहे त्याला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि हा जो पुरस्कार आहे ते कोणाला दिला जातो, तर विज्ञान तंत्रज्ञान तसेच इनोव्हेशन क्षेत्रामध्ये जे काही उल्लेखनीय कार्य करणारे भारतीय शास्त्रज्ञ असतात आणि ती काही टीम असतात त्यांना हा पुरस्कार दिला जात असतो. हे महत्त्वाचं आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की इंटरनॅशनल वॉटर प्राइज जिंकणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण बनले आहेत? याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, डॉक्टर हिमांशू कुलकर्णी. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर पुरस्काराचं नाव आहे इंटरनॅशनल वॉटर प्राइज 2025. विजेता ठरले आहेत डॉक्टर हिमांशू कुलकर्णी, जे की भूजल तज्ज्ञ आहेत मित्रांनो, महाराष्ट्रातील आहेत, म्हणून हे आपल्यासाठी महत्त्वाचं नाव आहे. ते पुण्यामधील एक अग्रगण्य असे भूजल तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. तसेच आपल्याला 2026चे विजेते कोण आहेत ते सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. त्यांचं नाव आहे काव्य मदनी. ते सध्या UN युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ जे काही वॉटर एन्व्हायरमेंट अँड हेल्थ आहे त्याचे ते संचालक आहेत. हे सुद्धा आपल्यासाठी फक्त नाव महत्त्वाचं आहे. आपल्यासाठी महत्त्वाचं हे आहे हिमांशू कुलकर्णी नाव,
कारण ते एक भारतीय आहेत, महाराष्ट्रातील व्यक्ती आहेत. त्यांना तो पुरस्कार 2025 साठी देण्यात आलेला आहे. आणि हा जो पुरस्कार आहे का दिला जातो, तर विकसनशील जे काही देश असतात त्यामध्ये पाणी पुरवठा, स्वच्छता क्षेत्रामध्ये जे काही संशोधन, अध्यापन, जे काही उपक्रम राबवणारे व्यक्ती असतात त्यांना हा पुरस्कार दिला जात असतो. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की नुकत्याच 2025 सालासाठीचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला देण्यात आला? याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, नितीन गडकरी यांना. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर हे जे काही पुरस्कार आहे त्याचा क्रमांक आहे 43वा. पुरस्काराचे मानकरी किंवा विजेता ठरले आहेत भारताचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी. पुरस्काराचे स्वरूप आहे स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि 1,00,000 रुपये. या पुरस्काराची सुरुवात आपण जर बघितली तर 1983 साली झालेली आहे. हा पुरस्कार टिळक स्मारक मंदिर ट्रस्ट जे आहे पुण्यातलं त्यांच्याकडून दिला जात असतं. पहिले विजेते होते एस.एम. जोशी, हे सुद्धा पहिले विजेते आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि मागचे काही विजेते आपण जर बघितले तर 2024 ला हा पुरस्कार सुधा मूर्ती यांना देण्यात आलेला आहे. 2023 चा पुरस्कार नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की 2025 सालाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले? याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, कुमार मंगलम बिर्ला यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर प्रसिद्ध भारतीय उद्योगपती आहेत कुमार मंगलम बिर्ला यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हा पुरस्कार कोणाद्वारे दिला जातो? तर दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान आहे त्याच्याकडून हा पुरस्कार दिला जात असतो. आणि हे जे काही पुरस्कार आहे त्याचा क्रमांक आहे 4था. मागील काही विजेते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. 2024 चे विजेते आहेत अमिताभ बच्चन, 23 चे विजेते आहेत आशा भोसले, 2022 चे विजेते आहेत नरेंद्र मोदी. त्यासोबतच आपल्याला काही महत्त्वाचा फरक लक्षात ठेवायचा आहे जे वारंवार आपल्याला कन्फ्यूज करतं. ते फरक काय आहे? लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जे आहेत करणं, ते दीनानाथ मंगेशकर जे काही प्रतिष्ठान आहे त्याच्याकडून दिला जात असतो. गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा महाराष्ट्र सरकारकडून दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार हा मध्य प्रदेश सरकारकडून दिला जात असतो. या तिन्ही मधला आपल्याला फरक लक्षात ठेवायचा आहे. नाव सेम आहे पण फरक आहे वेगवेगळ्या संस्थांकडून, वेगवेगळ्या राज्याकडून हा पुरस्कार दिला जात असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कार 2025 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने त्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे? याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, गोंदिया. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर हे जे काही राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कार आहेत 2025 सालासाठी, ते नुकतंच 24 एप्रिलला पंचायत राज दिन जे दिवस असतं त्या दिवशी देण्यात आलेले आहेत. यामध्ये जर आपण बघितलं तर विविध श्रेणीमध्ये जर पुरस्कार बघितले तर हवामान कृती विशेष पंचायत पुरस्कार प्रथम क्रमांक पटकावलेला आहे गोंदिया जिल्ह्यातील डव्वा ग्रामपंचायतीने. आत्मनिर्भर पंचायत विशेष पुरस्कार यामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे मॉल ग्रामपंचायत, जे की तेलंगणा या राज्यामधील आहे. पंचायत क्षमता निर्माण सर्वोत्तम संस्था ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जर बघितलं तर केरळमधील आहे केरळ इन्स्टिट्यूट ऑफ लोकल ऍडमिनिस्ट्रेशन. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला आहे? याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, राम सुतार यांना. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर महाराष्ट्र भूषण 2024 चा पुरस्कार यांना 2025 वर्षामध्ये देण्यात आलेला आहे मित्रांनो. याच्यानंतर अजून तरी नवीन पुरस्कार हा देण्यात आलेला आहे म्हणून आपण या ठिकाणी हा घेतलेला आहे. पुरस्काराचा क्रमांक होता 19वा. हा राज्याचा सर्वोच्च पुरस्कार आहे. याची सुरुवात 1996 साली झालेली आहे. पहिला पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर पु ल देशपांडे यांना देण्यात आलेला आहे. पुरस्काराचं स्वरूप असतं 25,00,000 रुपये. तसेच आपल्याला मागचे काही विजेते लक्षात ठेवायचे आहेत. 2023 चे विजेते आहेत अशोक शराफ आणि 2022 चे विजेते आहेत आप्पासाहेब धर्माधिकारी. हे महत्त्वाचे मुद्दे या महाराष्ट्र भूषण पुरस्काराविषयी लक्षात घ्यायचे आहेत, जे वारंवार परीक्षेमध्ये आपल्याला विचारले जात असतात. त्यानंतरचा प्रश्न असेल की 2026 चा आबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, गेड फाल्टिंग्स यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर पुरस्काराचं नाव आहे आबेल पुरस्कार 2026, जो की गणित क्षेत्रामध्ये जे काही उल्लेखनीय कार्य करणारे व्यक्ती असतात त्यांना हा पुरस्कार दिला जात असतो. या पुरस्कारालाच गणितातला नोबेल पुरस्कार सुद्धा म्हणून ओळखलं जात असतं मित्रांनो. हे लक्षात ठेवायचं आहे. यावर्षीचे म्हणजेच 2026 चे विजेते आहेत जर्मनीचे गणिततज्ञ गेड फाल्टिंग्स. या अगोदरचे 2025 चे विजेते कोण होते? तर जपानचे गणिततज्ञ मसाकी काशिवारा. हे दोन्ही नावं आपण लक्षात ठेवायचे आहेत. आणि हा जो पुरस्कार आहे
तो नॉर्वे या देशाकडून दिला जात असतो. यामध्ये एकमेव भारतीय विजेते आहेत ज्यांनी आबेल पुरस्कार आतापर्यंत जिंकलेला आहे. त्यांचं नाव आहे एस.आर. श्रीनिवास वर्धन, ज्यांनी 2007 साली हा आबेल पुरस्कार जिंकलेला आहे. त्याच्यानंतर एकाही भारतीयानं हा पुरस्कार जिंकलेला नाही. हे आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घ्यायचा आहे. हे झाले मित्रांनो सर्व डिटेल पुरस्कार आपण यामध्ये कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच या लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555 त्याला नक्की भेट द्या. तसेच इंस्टाग्राम चॅनल आहे, तसेच व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे स्मार्ट अभ्यास या नावाने. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपल्या मोफत नोट्स डाउनलोड करू शकता, रिव्हिजनसाठी तुमच्याजवळ ठेवू शकता. आणि मित्रांनो शेवटी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, या नोट्स तुम्हाला कशा वाटल्या, परीक्षेसाठी तुमच्यासाठी उपयोगी आहे का, ते नक्की कॉमेंटमध्ये कळवा. कारण जर तुम्ही फीडबॅक दिला, जर तुम्ही प्रतिसाद दिला तर तुमच्यासाठी अशाच प्रकारचा क्वालिटी कंटेंट पुन्हा एकदा आपण लवकरच घेऊन येणार आहोत. थांबूया मग, पुन्हा भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.